मला माहित असतं तर आम्ही मदत केलीच असती ना तुम्हाला. अरे अजितला सांगितलं होतं ना. अरे तू काय? अच्छा, म्हणजे तुमची बॉईजची वेगळी गँग तयार झालेली दिसतीये. नाही अजी, काय सरप्राईज आहे ते मला सांगणार नाहीस तू? काय सांग ना. तसं नाहीये ते. हा, तुम्हा मुलींचा कसा पिंगा ग्रुप आहे तसा आम्हा मुलांचा धिंगाणा ग्रुप आहे. काय यस. टाळ्या कसला करतोय? ए मनोज, तुला वल्लरीला सरप्राईज द्यायचंय ना. मग इथे काय करतोय? माझ्याकडे एक आयडिया आहे. चल 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 चल, थांबू नको. अरे चल, आलो आलो आलो. श्वेता, तू भाऊजींना का नाही घेऊन आलीस? मनोज भाऊजींची आणि अजितची किती छान मैत्री झाली आहे पाहिलंस ना. त्यांच्याशी ओळख झाली असती. ए हो ग श्वेता, नाही तुझ्या मिस्टरांना का नाही आणलंस? अगं खरं तर त्यांना सुद्धा यायचं असतं पण वेळच मिळत नाही. पण त्यांना यायचंय खरंच. ए श्वेता, वेळ ना काढावा लागतो. दोस्तांच्या मैफिलीत यावं लागतं. एक्झॅक्टली. तुझं आपलं नेहमीचं कारण ठरलेलं आहे. पण थोडक्यात काय, भाऊजी आम्हाला भेटायला येत नाहीत. अगं तू मला काय बोलतेस? हिचा होणारा नवरा तरी आलाय का आपल्याला भेटायला आज? काय आज आलाय का? बोल, दे की उत्तर आता. ऑर्डर ऑर्डर. वल्लरी, वल्लरी, अभिनंदन. श्वेताताई, कशा आहात तुम्ही? ठीक आहे. वकिलीण बाई, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. 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 वल्लरी, सांग ना ग, कशी झाली हिअरिंग? अगं आम्हाला कधीपासून ऐकायचंय. सांग ना, कान एकदम आतुर झालेत. हो ना. आणि इतका उशीर का केलास यायला? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुझी. आता पटकन सांग बरं केस बद्दल सगळे डिटेल्स सांगा आम्हाला. सांगते. आजच्या केसमध्ये 150 लोकांच्या घराचा प्रश्न होता. आज जर का ही केस आपण जिंकलो नसतो ना, तर 150 लोक त्यांच्या घरावरचा हक्क गमावून बसले असते. पण देवाच्या कृपेने आपण ही केस जिंकलो आणि त्या लोकांना त्यांचं हक्काचं घर परत मिळालं. तू आहेसच गुणाची. आणि त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत बघ वल्लरी. खेळत आहे. नाही, आणि आशीर्वादाचं ठीक आहे, पण मॅडम आता तुमच्या हक्काच्या घराचं काय? नाही म्हणजे बाकी सेटल्डच की तू. सगळं छान चालू आहे तुझं. पैसा आहे, काम उत्तम चालू आहे. मग आता स्वतःचं घर कधी घेणार?
काय ग मिठू कुठे आहे? ती नाही आली आज. ती कुठे येते हल्ली आपल्याला भेटायला? 2 वर्ष झाली आपल्या कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये ती. मोठी स्टार झाली ना आता ती. आपल्याला फोन करणं तर सोडूनच देऊया, पण आपण केलेला फोन उचलायलाही वेळ नाहीये तिच्याकडे. प्रेरणाताई, जाऊ द्या ना. ऐक ना, खरंच नाही, जाऊ दे तो विषय. आता वल्लरी आहे ना इथे, तिची विक्ट्री आपण सेलिब्रेट करूया. खरे. हॅलो. हॅलो प्रेरणा, वल्लरीला घेऊन बाहेर आहे ना. काय बाहेर? का? काय झालं? अगं तू ये ना, तुमच्या गर्ल गँगसाठी, स्पेशली वल्लरीसाठी एक सरप्राईज आहे. अच्छा, बर, ठीक आहे. वल्लरी, मुलीनो, अजितचा फोन होता. आपल्या सगळ्या जणींना बाहेर बोलवलंय त्याने. हे काय मध्येच? आता इथे बसलोय ना आपण, छान गप्पा रंगल्यात. आता बाहेर कशाला जायचं? ते मग काही माहित नाही एक्झॅक्टली, पण जाऊन तर बघूया आपण. चल गो, चल चल. काय झालं? असं घाईने बाहेर का बोलवून घेतलंस तू? बोल ना. ते हो ना, आम्ही इतके दिवसांनी भेटलोय म्हणून छान गप्पा मारत होतो, तर का असं बोलवलं? मग काय तर. अजित भाऊजी, कोणाची गाडी आहे? कोण आलंय? आपल्या नवीन गाडीची चावी. मनोज भाऊजी, तुम्ही एकदम सिक्सरच मारलात. नाही, आपली वल्लरी आज 24वी केस जिंकली, त्याचा आनंद आहेच आहे, पण त्याबद्दल तुम्ही जे गिफ्ट दिलेत ना, त्याचा तर आणखीनच जास्त आनंद असणार आहे. हो ना वल्लरी? आणि तुम्हा दोघांनाही कोणाचीच नजर नको लागायला. वल्लरी, खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हे आजवर तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात.
आज माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं, ते आज पूर्ण झालंय. काय ए, सांगा ना लवकर. काय सस्पेन्स आहे राव. कसलं प्रॉमिस? इनफॅक्ट माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठीच एक सरप्राईज आहे. ही तीच किल्ली आहे ज्या किल्लीने माझं नशीब लिहिलंय. कसली किल्ली आहे? गुप्त खजाना सापडल्यावर किल्ली सापडते तशी आहे का काही? सांग ना पटकन. काय हो श्वेताताई, ही आपल्या बुलबुल बागेतल्या घराची किल्ली आहे. रोशन आंटींचं घर आता आपलं झालंय. म्हणजे रोशन आंटींचं घर तू विकत घेतलंस? हो स्वामी. आता पुन्हा एकदा बुलबुल बागेमध्ये चिवचिवाट सुरू होणार आहे. परत तेच आनंदाचे दिवस आपल्या आयुष्यात येणार आहेत.